शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील महिला भाविकांना लक्ष्य करून चैन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं आहे. या कारवाईत आरोपीकडून 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकूण 7 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे शिर्डीत सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 15 जानेवारी 2026 रोजी पहाटे धारवाड जिल्ह्यातील फिर्यादी नवीन कुमार निंगारेड्डी कोणारेड्डी हे कुटुंबासह साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. मंदिराबाहेर पडताच दोन इसमांनी फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या सोन्याच्या 2 चैन आणि 1 मंगळसूत्र असं एकूण 112 ग्रॅम वजनाचे सुमारे 5,60,000 रुपये किमतीचे दागिने होते. या घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण वय वर्ष 40 राहणार अशोकनगर श्रीरामपूर यांनी केला होता आणि त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार गणेश विजय चव्हाण फरार याच्यासह केल्याची कबुली दिली. तसेच लुटलेले दागिने राखी गणेश चव्हाण फरार हिच्या माध्यमातून विकल्याचे उघड झाले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर